नाशिकच्या जागेवरून रात्री उशिरा शिंदेंच्या शिवसेनेची खलबत झाली आहे। तर खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। नाशिकच्या उमेदवारी संदर्भात हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते यांची ही भेट झाली आहे। दरम्यान नाशिकची उमेदवारी लवकरच जाहीर करण्यासंदर्भात या भेटीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। येत्या 2 दिवसात उमेदवारी जाहीर करू असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलंय। तर उमेदवारी देण्याचे आश्वासन देत कामाला लागण्याच्या सूचना सुद्धा हेमंत गोडसे यांना त्यांनी केल्यात। गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये ही चांगलीच रस्सीखेच सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरते। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजितजी, काय सांगाल? आपण पाहतोय सध्या नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच अजूनही सुरू आहे आणि या तिघांची ही भेट झाल्याचं कळतंय। काय अधिकचे अपडेट्स? खरंय मोहिनी, कारण आता नाशिकच्या मतदानाला अगदी 1 महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे। मात्र सुरुवातीपासून नाशिकच्या जागेचा जो तिढा आहे तो अद्यापही सुटलेला नाहीये। भुजबळांनी जरी माघार घेतलेली असली तरी राष्ट्रवादीने आपला दावा कायम ठेवलाय, तर दुसरीकडे भाजप देखील नाशिकची जागा घेण्यासाठी आग्रही आहे। त्यामुळे नाशिकचा तिढा अद्यापही सुटलेला नाही आणि परिणामी हेमंत गोडसे जे विद्यमान खासदार आहे आणि शिवसेनेचा नैसर्गिक दावा या जागेवर आहे, ते वारंवार मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांशी भेट घेत होते। गेल्या 2 दिवसापासून अजय बोरस्ते आणि गोडसे यांनी मुंबईत ठाण मांडलेलं होतं। काल सकाळी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि रात्री उशिरा 2:30 वाजेच्या दरम्यान पुन्हा एकदा ते मुख्यमंत्र्यांना भेटले आणि नाशिकची जागा ही आपल्याला सोडावी आणि उमेदवारी जी आहे ती लवकरात लवकर जाहीर करावी अशा पद्धतीची मागणी या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी येत्या 2 दिवसात नाशिकची उमेदवारी जाहीर करण्याचं आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिलंय। हेमंत गोडसे यांना कामाला लागण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं समजतं। त्यामुळे पुढच्या 2 दिवसामध्ये तरी किमान नाशिकच्या जागेचा तिढा सुटतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच अभिजितजी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता उमेदवाराची घोषणा नेमकी कधी होते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। तर आपण पाहतोय 2 दिवसात हा तिढा सुटणार असल्याचं शिंदेंनी आश्वासन दिलंय। मात्र आता नाशिकमधून कुणाला उमेदवारी मिळते त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। हेमंत गोडसे हे वारंवार मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन उमेदवारीची मागणी करतायत। तिकडे अजय बोरस्ते यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे। तर भाजपनं सुद्धा नाशिकवर दावा केलाय। तिकडे राष्ट्रवादी सुद्धा आपला दावा नाशिकवरून सोडायला तयार नाहीये। एकूणच ही सगळी रस्सीखेच पाहता कधी उमेदवाराच्या नावाची घोषणा होते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल।